नमस्कार मित्रांनो, मी प्रमोदजी सस्ते, संपादक प्रगती चळवळ. आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत जो फक्त सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. हा विषय महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या भविष्याशी संबंधित आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक निवडणूक, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यामधील ठराव, सहकारी साखर कारखान्यांचे बदलते स्वरूप, श्रीराम सहकारी साखर कारखान्याविषयीची स्थानिक चर्चा आणि बदलती राजकीय समीकरणे या सर्वाचा वस्तुनिष्ठ आढावा आपण घेणार आहोत. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षावर आरोप करणे नाही. उद्देश आहे सहकार व्यवस्थेतील बदल समजून घेणे आणि शेतकरी व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने प्रश्न विचारणे. आता सहकार म्हणजे काय? महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात सहकाराची भूमिका अत्यंत मोठी आहे. विना सहकार नाही उद्धार हे घोषवाक्य केवळ भावना नव्हती, ती एक विकास नीती होती. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, दूध संघ, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्या या संस्थांनी ग्रामीण भागात कर्ज पुरवठा, रोजगार, सिंचन, शिक्षण, ग्रामीण उद्योग अशा विविध संवैधानिक गोष्टींना चालना दिली. या संस्थांमुळे लाखो शेतकरी केवळ उत्पादक न राहता संस्थांचे सभासद आणि मालक बनले. एकंदरीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महत्त्व सहकारामध्ये खूप आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रमुख आर्थिक कडी आहे. तिच्या माध्यमातून पीक कर्ज, सहकारी संस्थांना निधी, कृषी वित्त, महिला बचत गट, अलीकडच्या काळामध्ये पुरुष बचत गटाला सुद्धा प्रोत्साहन देण्यात आलं, ग्रामीण उद्योग यांना आर्थिक सहाय्य मिळते. म्हणूनच संचालक मंडळाची निवडणूक ही केवळ राजकीय घटना नसून आर्थिक दृष्ट्याही महत्त्वाची असते. मतदार कोण असतात हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुख्यतः विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांचे प्रतिनिधी हे मतदार आहेत. यामुळे गावागावातील ठराव आणि स्थानिक निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरतात आणि त्या दृष्टीने सातारा जिल्ह्यामध्ये आपण ज्या वेगाने घडामोडी किंवा हालचाली चालल्यात त्याकडे लक्ष वेधले जाते. एकंदरीत सातारा जिल्ह्याचं बदलतं राजकीय समीकरण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आघाड्या बदलल्या, पक्षांतर झाले आणि सहकार क्षेत्रातही नवीन राजकीय समीकरणे दिसू लागलीत. अनेक ठिकाणी विविध समाज घटकातील नेतृत्व पुढे येत असल्याचे दिसते. जुनी पिढी अलीकडच्या काळामध्ये जरी या सहकारात असली तरी नवीन पिढीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं. दोन वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतात. पहिला म्हणतो व्यापक सामाजिक प्रतिनिधित्व वाढत आहे, दुसरा म्हणतो पारंपरिक नेतृत्वाला नवीन आव्हान उभे राहत आहे. म्हणजे जनरेशन गॅप निश्चितपणे सहकारामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या दोन्ही मतांचा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, संस्थेची कामगिरी आणि सभासदांचा विश्वास यावरतीच अवलंबून असेल. मग श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा सध्या फलटण तालुक्याच्या परिसरामध्ये पण एकंदरीत सहकार क्षेत्रामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जी चर्चा चालू आहे ती नेमकी काय? ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे खूप महत्व आहे, खूप मोठे महत्व आहे. स्थानिक स्तरावर भविष्यासंदर्भात विविध चर्चा होत असतील तर त्या वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारेच व्हायला हव्यात. शेतकऱ्यांचे प्रश्न स्पष्ट आहेत. FRP वेळेवर मिळेल का हाही प्रश्न महत्वाचा आहे. गाळप क्षमता वाढेल का? इथेनॉल सारखे पूरक उद्योग अनेक मोठ्या प्रमाणात विकसित होतील का? आर्थिक शिस्त राखली जाईल का? या प्रश्नांचे उत्तरे व्यवस्थापन आणि अधिकृत आर्थिक माहितीतूनच मिळू शकतात. एकंदरीत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा सीझन हा चालू होणार की नाही हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
जर या लढाईमध्ये आपण बघितलं तर सहकार विरुद्ध भांडवलशाही असा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. आज अनेकदा असा प्रश्न विचारला जातो, श्रीराम सहकारी किंवा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या माध्यमातून सहकार टिकेल का, किंवा खासगी उद्योगच भविष्यात प्रभावी ठरणार का? माझ्या मते प्रश्न असा नसावा, प्रश्न असा असावा, कोणती व्यवस्था शेतकऱ्याला न्याय मोबदला, पारदर्शक व्यवहार आणि दीर्घकालीन स्थैर्य देते? जर सहकारी संस्था आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक व्यवस्थापन आणि आर्थिक शिस्त स्वीकारतील तर त्या स्पर्धेत टिकू शकतात. आणि मला वाटतं सहकाराच्या क्षेत्रामध्ये काळाच्या ओघामध्ये आपण इथे मागे पडलो, त्यामुळे सहकारावरची ही वेळ आलेली दिसते. खाजगी भांडवलशाही जी आहे त्यांनी वेळोवेळी तंत्रज्ञान स्वीकारलं, व्यवस्था बदलली, त्यामुळेच ते आज स्पर्धेमध्ये पुढे आहेत. आज आपण बघितलं तर पुढील दिशा काय? सहकार मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणं गरजेचं आहे. वेळेवरती लेखापरीक्षण, डिजिटल प्रशासन, पारदर्शक निर्णय प्रक्रिया, सभासदांना नियमित माहिती, युवक आणि महिलांचा सहभाग, मूल्यवर्धित उद्योग जे पूरक असतात, इथेनॉल आणि हरित ऊर्जा. सहकारामध्ये या गोष्टीकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. शेतकरी केंद्रित धोरण, सहकाराचा केंद्रबिंदू सत्ता नसून सभासद असला पाहिजे. आणि मला वाटतं सहकारामध्ये याच्यावरती अंमलबजावणी न झाल्यामुळे आज सहकाराची जी दुरावस्था आहे ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटी मित्रांनो, आजचा प्रश्न कोण जिंकणार किंवा कोण हारणार हा नाहीये. आजचा प्रश्न असा आहे, सहकाराचा आत्मा टिकणार का? सहकार कागदोपत्री जिवंत ठेवणं आणि प्रत्यक्षात त्याचा आत्मा जो आहे तो शेतकऱ्याचा विश्वास टिकणार का? सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होणार का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपण सर्वांनी मिळून शोधली पाहिजेत. जर सहकाराने पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आधुनिक व्यवस्थापन स्वीकारले तर विना सहकार नाही उद्धार हे ब्रदवाक्य भविष्यातही तितकेच अर्थपूर्ण राहील. जर हा विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि @प्रगती चळवळ चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मी प्रमोद सस्ते पुन्हा भेटू एका नव्या संशोधनाधारित विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.